साल होतं 1996चं. वर्षभरापूर्वी महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आली होती. त्यानंतर वर्षभराने लगेच लोकसभेच्या निवडणुका लागल्या. सहकार क्षेत्राचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेसला हरवणं अशक्य मानलं जात होतं. त्यातही कोपरगाव लोकसभा मतदारसंघ, जिथे सहकार महर्षी शंकरराव काळे यांचं एकछत्री साम्राज्य होतं. पण याच निवडणुकीत एक असा राजकीय भूकंप झाला ज्याने दिल्लीपर्यंतचे नेते हादरले. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील उमेदवारानं सहकार सम्राटाचा पराभव केला. भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे यांची रणनीती व भाजपा शिवसेनेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांची संघर्षाची लढाई हे या निवडणुकीचं वैशिष्ट्य ठरलं. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पडद्यामागून काय करू शकतात हेही या निवडणुकीने दाखवून दिले. नगर जिल्ह्यात पहिल्यांदाच कमळ फुलवणाऱ्या या निवडणुकीचा किस्सा आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस. नगर जिल्हा हा आजही सहकाराचा बालेकिल्लाच समजला जातो. 60च्या दशकानंतर जिल्ह्यात काँग्रेसचा एकछत्री अंमल सुरू झाला. सहकार्यातील नेत्यांनी काँग्रेसच्या काळात साखर कारखाने, दूध संस्था काढल्या आणि काँग्रेसचा प्रभाव वाढत गेला. परंतु पुढे 80च्या दशकात जिल्ह्यात शिवसेना भाजपनेही हातपाय पसरले. सूर्यभान वहाडणे, अण्णा पाटील कदम, कृष्णराव बडदे, ॲडव्होकेट राजाभाऊ झरकर, शंकरलाल जाजू, चंपालाल सांड असे अनेक नेते संघाचं काम घराघरात पोहोचवू लागले. तोपर्यंत देशात बाबरी मशिदीचा मुद्दाही गाजत होता. त्यामुळे नंतरच्या निवडणुकात काँग्रेसच्या नेत्यांच्या विरोधात आता जिल्ह्यात कमळ आणि धनुष्यबाण ही चिन्हेही दिसायला लागली होती. निवडून येईपर्यंतचे जनमत तयार झाले नसले तरी जिल्ह्यात हिंदुत्ववादी विचारांची ज्योत मात्र पेटली होती. 1991च्या नगर दक्षिणेच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बाळासाहेब विखेंची उमेदवारी नाकारली. त्यांच्याऐवजी यशवंतराव गडाखांना तिकीट दिलं गेलं. त्यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली, परंतु राजीव गांधी यांच्या हत्येमुळे तयार झालेल्या सहानुभूतीच्या लाटेत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गाजलेल्या विखे गडाख न्यायालयीन खटल्यामुळे ते काँग्रेसपासून बरेच दूर गेले. 1991च्या केंद्रातील निवडणुकांनंतरही देशात राजकीय अस्थिरताच होती. पी.व्ही. नरसिंहराव सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे देशात नाराजी होती. सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागले होते. त्यातच 1996च्या लोकसभेच्या निवडणुका लागल्या. तिकडं दक्षिणेत यशवंतराव गडाखांची खासदारकी रद्द केल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत दादा पाटील शेळकेंनी बाजी मारली. त्यानंतर पुन्हा 1996ला काँग्रेसनं त्यांनाच तिकीट दिलं. इकडं दक्षिणेतही विखेंना पुन्हा डावललं गेलं. काँग्रेसनं इथंही ज्येष्ठ नेते शंकरराव काळेंना तिकीट दिलं. त्यामुळे विखे व त्यांचा गट प्रचंड नाराज झाले. 90च्या दशकात नगर जिल्ह्याच्या राजकारणावर साखर कारखानदार आणि सहकार सम्राटांचं पूर्ण नियंत्रण होतं. कोपरगाव मतदारसंघातून काँग्रेसचे शंकरराव काळे हे अत्यंत वजनदार नेते होते. त्यांच्याकडे संस्थात्मक ताकद, पैसा आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी होती. त्यांच्या विरोधात लढणे म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे असं राजकीय जाणकार म्हणायचे. पण काँग्रेसच्या या मजबूत किल्ल्याला आतून वाळवी लागली होती. जिल्ह्यात काँग्रेसमध्ये 2 गट पडले होते. एक विखे गट आणि दुसरा शंकरराव काळे शरद पवार समर्थकांचा गट. आणि याच अंतर्गत संघर्षाची ठिणगी 1996च्या निवडणुकीत पडली. या प्रतिकूल परिस्थितीत भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि चाणक्य समजले जाणारे नेते सूर्यभानजी वहाडणे पाटील यांनी एक मोठा डाव खेळला. त्यांनी मतदारसंघातील एका अत्यंत साध्या बहुजन आणि शेतकरी चेहऱ्याला मैदानात उतरवलं. नाव होतं भीमराव विष्णूजी बडदे. बडदे हे सायकल आणि मोटरसायकलवरून फिरणारे तळागाळातील कार्यकर्ते होते. सूर्यभान वहाडणे यांनी बडदेंच्या या सामान्य माणूस प्रतिमेचा अचूक वापर केला. वहाडणे यांनी RSS आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांचं असं सूक्ष्म नियोजन केलं. याच कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावागावातील घरापर्यंत भाजपाचा विचार पोहोचवला. वहाडणे यांनी या निवडणुकीला प्रस्थापित सहकार सम्राट विरुद्ध विस्थापित सामान्य शेतकरी असं स्वरूप दिलं. पण मित्रांनो, केवळ जनमानसातील सहानुभूती काँग्रेसच्या एवढ्या मोठ्या नेत्याला पाडण्यासाठी पुरेशी नव्हती. इथेच वहाडणेंनी दुसरा आणि सर्वात मोठा राजकीय डाव टाकला. 1996ला सुद्धा काँग्रेसनं विखे पाटलांना डावलून पुन्हा काळेंनाच तिकीट दिलं. त्यामुळे विखे पाटलांच्या कार्यकर्त्यांना शंकरराव काळेंना राजकीय धडा शिकवायचा होता अशा चर्चा रंगल्या. सूर्यभान वहाडणेंनी याच नाराजांशी पडद्यामागून संपर्क साधला.
एक गुप्त राजनीती आखली. तोपर्यंत भाजपचे राजनीतिकार वसंतराव भागवत यांनी पक्षाची फेरमांडणी करत माळी, धनगर, वंजारी ही मोट बांधण्यास सुरुवात केली होती. जिल्ह्यात ज्ञानदेव खेतमाळीस, बंडोपंत कुलकर्णी, विष्णुपंत डेहाडराय, तुळशीराम मुळे, वसंतराव चांदेकर, बाबूराव पुरोहित, दिलीप संकलेचा, आसाराम ढूस, चंद्रशेखर कदम, पी.डी. देशमुख, राधा वल्लभ कासट असे शेकडो कार्यकर्ते संघाचं निष्ठेने काम करू लागले होते. याच नेत्यांना वहाडणेंनी ऊर्जा दिली. सोबतीला मुंडे भाजप जोडी होतीच. मुरलीधर होन, भगतसिंग सोनवणे यांच्यासारखे कैक कार्यकर्ते तहानभूक विसरून कामाला लागले. एकीकडे बड्या काँग्रेस नेत्यांच्या गाड्यांचे ताफे होते, तर भाजपाच्या या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुन्या मोटरसायकल आणि सायकलींवरून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. महाजन, मुंडे, गडकरी, ठाकरे अशा मोठ्या जाहीर सभा झाल्याच, पण भाजप शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी गावोगावी, वाड्या वस्त्यांवर, चावडीवर छोट्या छोट्या कॉर्नर सभा घेण्यावर भर दिला. तेथे शंकरराव काळे यांच्या कारखानदारीच्या हुकुमशाहीवर थेट प्रहार केले गेले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. भाजपाचे भीमराव बडदे 2,43,543 मते घेऊन दिमाखात विजयी झाले. काँग्रेसच्या शंकरराव काळेंना 2,23,252 मतांवर समाधान मानावं लागलं. तब्बल 20,251 मतांनी बडदे विजयी झाले होते. याच निवडणुकीत जनता दलाकडून मोहनराव गाडेही उभे होते. त्यांनी 18,203 मतं खाल्ली. कोपरगावच्या इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुललं होतं. राजकारणात कितीही मोठा नेता असला तरी पक्षांतर्गत बंडाळी आणि चाणाक्ष रणनीती कुणाचाही पराभव करू शकते, हे या निवडणुकीने दाखवून दिले. राजकारणात फक्त मोठ्या नेत्यांचे डावपेच चालत नाहीत, तर तळागाळातील कार्यकर्त्यांची एकजूट प्रस्थापितांना हरवू शकते, हेही या निवडणुकीने दाखवून दिले. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्याकडे या निवडणुकीबाबत काही आठवणी असतील तर त्याही आम्हाला नक्की सांगा. पुन्हा भेटू नवीन विषयावर. तोपर्यंत नमस्कार.